जय जय Amen. रघुवीर समर्थ. रघुवीर समर्थ. आता चारू आणि संदीप नसताना पहिल्यांदाच होते. हो हो. काय हम्म. हरकत नाही. हा. तुकारामांच्या भक्तीमध्ये वेगळे वेगळे असे रंग असतात. आता सत्संगतीचं महत्व काय हे तुकाराम सांगतात या अभंगामध्ये. संतांची संगत ही अगदी विठ्ठलाच्या संगतीपेक्षा महत्वाची, असं वारकरी संप्रदायामध्ये, सगळ्या संत संप्रदायामध्ये तुम्हाला हा विचार दिसेल की देव भेटला नाही तरी चालेल, पण संत हे सतत भेटत राहायला पाहिजेत आणि संतांची संगती कायमच पाहिजे. एवढी पाहिजे की संतांची संगती नसेल तर जे असंत असतात, म्हणजे ज्यांचा परमेश्वरावर विश्वास नसतो, जे परमेश्वराला फक्त कुठल्या तरी फायद्यासाठीच वापरायचं, यज्ञ याग करून काहीतरी स्वतःचं पोट भरायचं, अशी मंडळी जी काही स्वार्थी आहेत, त्यांचा मला संग नको, असा असा जोडीनं प्रार्थना आहे तुकारामांची. आणि नास्तिकांचा संग तर अजिबातच नको. आता हा सगळा भक्तीच्या पहिल्या टप्प्यातला असा हा प्रवास आहे, त्यामुळे त्यांना परमार्थ परमेश्वर ह्यांच्याविषयी ज्यांचं वाईट मत आहे, काही कारणानं असेल, त्यांना अनुभव नाही म्हणून असेल, ते तार्किक असतील फार म्हणून असेल, मला त्या लोकांची संगतच नको, असा असा हा या भक्ताचा पवित्र आहे. विरोधाचे मज न साहे वचन. मला हे परमेश्वराला विरोध करणारं वचनच नको असं वाटतं, मला ते ऐकायलाच नको असं वाटतं. विरोधाचे मज न साहे वचन, बहु होते मन कासावीस. म्हणजे मला ते परमेश्वराची निंदा ऐकली की कासावीस व्हायला होतं, मला नकोच असं काय ऐकायला नको असं वाटतं. म्हणजे भक्तीतली अवस्था बघा कशी आहे. त्याच्या पुढच्या स्टेजला भक्ती जाते तेव्हा असं विरोधाचं वचन ऐकून सुद्धा काही फरक पडत नाही. रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद यांच्यामधली फार एक अशी प्रसिद्ध अशी गोष्ट आहे की विवेकानंदांनी काली अस्तित्वात नाही हे समजूनच सांगितलं बुद्धीच्या जोरावर. ते फिजिक्सचे पदवीधारक होते. तर त्यांनी रामकृष्णांना समजावून सांगितलं काली अस्तित्वात नाही, आता हे तुम्ही मान्य केलं पाहिजे. अतिशय व्यवस्थित वितंडवाद म्हणतात तसा केला. रामकृष्णांच्या डोळ्यात पाणी आलं. आणि मग विवेकानंद म्हणले काय भावना दुखावल्यामुळे तो तुम्हाला त्रास झाला असेल तर मी माफी मागतो. तर रामकृष्ण म्हणले नाही रे, म्हणले माझं कसलं भावना दुखवायचं. त्या कालीचं मला कौतुक वाटतं की ती अस्तित्वात नाही हे नीट समजावून सांगण्याची बुद्धी तिनं तुला दिली, त्याचं मला विशेष वाटतं. म्हणले मला डोळ्यात पाणी आलं. ती ती कशी आहे बघ, म्हणले लीलामयी, ती तिचंच अस्तित्व ती खोडून काढू शकते तुझ्या तोंडून, म्हणजे काय तिचं कर्तृत्व आहे. मला दिवसांदिवस काय 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 तिचं कळत जात आहे म्हणाले. म्हणजे श्रद्धा अशी ठाम असते तेव्हा कोणाची निंदा कोणाचा वंदा काही त्याचं काही वाटत नाही. ही अशी रामकृष्णांची होती. म्हणजे आमच्या रामदासांनी तर संशय ज्याचा ब्रह्मांडाबाहेर गेला तोच मुक्त होऊनी ठेला म्हणून सांगितलेलं आहे. तर तशा अवस्थेला जेव्हा संत जातात किंवा भक्त जातो तेव्हा काही विरोधाचं वचन वगैरे काही नाही, पण तुकारामांची तयारी चालू आहे. विरोधाचे मज न साहे वचन, बहु होते मन कासावीस, म्हणूनी जीवा न साहे संगती. मला ही अशांची संगती म्हणून सहन होत नाही रे. बैसता एकांती गोड वाटे, याच्यापेक्षा एकांतात बसावं आणि आपलं पण परमेश्वराचं चिंतन करावं असं वाटतं. मला ही नको वाटते संगती. आणि मग कशी संगतीचं कुसंगतीचं वर्णन कसं केलंय बघा. देहाची भावना, वासनेचा संग. हे ह्यांच्या देहाचे काहीतरी ह्याचं बरंच वाटत नाही, आज मला बरंच वाटतंय, परवा तपासण्या केल्या त्याचं कसं झालं, परवा काय आणि काय झालं, ते सारखं म्हणे तब्येतीची त्यांच्या चौकशासारख्या ऐकायच्या. आणि वासनेचा संघ हे मनासारखं झालं नाही आणि त्याच्यासारखं झालं नाही, असा सारखा संघ जो आहे. देहाची भावना वासनेचा संघ, नावडे उबग आला यांचा. मला यांचा उबग आला असं 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 म्हणतात. मला सारखं देहाच्या खुशालीचं वर्णन ऐकायचं आणि मला कंटाळा आला. म्हणजे ह्याच्यापेक्षा एकांती बसतो परमेश्वराने. तुका म्हणे देव अंतरे यामुळे, ह्यांच्यामुळे देव अंतरतो. हे सारखं कोणाच्या तरी शरीराची कुशली आणि मनाचे चोचले ऐकून त्रास होतो मला. तुका म्हणे देव अंतरे ज्यामुळे, आशा मोह जाळे दुःख वाढे. सारखा आशाच्या आणि मोहाच्या जाळ्यात मी अडकतो ह्या लोकांच्या संगतीमुळं, आणि शेवटी काय परिणाम होतो तर दुःख वाढतं, आनंद वाढत नाही. असा हा कुसंगतीचा परिणाम काय असतो भक्तावर. आणि सुरुवातीच्या काळामध्ये, नंतर रामकृष्णांचं उत्तर मी तुम्हाला सांगितलंच आहे, नंतरच्या काळात तुकारामांना पण याचं काही वाटत नव्हतं. पण सुरुवातीच्या काळातला हा अभंग आहे, विरोधाचे वचन नस आहे. आता पुढचा अभंग आहे हा सुद्धा अशाच सुरुवातीच्या काळातला भक्तीचा अभंग आहे. भक्तीच्या अभंगातला सुरुवातीचा काळ म्हणायचं कारण असं की अगदी सुरुवातीच्या काळामध्ये भक्ताला परमेश्वराकडून अपेक्षा असतात.
म्हणजे तो अर्थार्थी भक्त ज्याला म्हणतात तसाच असतो तो. अरे आम्ही तुम्ही एवढी भक्ती करायची आणि आमच्या वाट्याला हे काय? म्हणजे आपलं प्रारब्धामुळे आपण भोगतोय हे सुद्धा कळत नाही, आणि तो परमेश्वरावर सगळा भार घालून, अरे भक्ताला एवढा त्रास व्हायला लागला तर मग तुला देव कसं म्हणायचं वगैरे करून मग देवाशी संबंध तोडून बिडून सगळं असं सगळं त्याचं भांडण चालू असतं. पण हा तुकारामांचा यातला जो सूर आहे ना, तो असा आहे की भक्तांना, इतर भक्तांना तुझा त्रास होतो तो बघत नाही, तो बघता येत नाहीये असे म्हणून ते चिडलेले आहेत विठ्ठलावर, की चांगली माणसं तुझे भक्त वागायला व्यवस्थित आणि त्यांना सुद्धा त्रास होतो, तर तो प्रारब्धामुळे होतो वगैरे विचार करण्यात एवढं आत्ता त्यांना काहीच नाही. तुझशी संबंधची खोटा, परता परता रे थोटा. परत परत मी सांगतोय तुझ्याशी काही संबंध हा खोटा संबंध आहे, म्हणजे काही ह्या संबंधात काही निष्पन्न होणार नाही, काही निर्माण होणार नाही, असा परमेश्वरा हा तुझ्याशी संबंध आहे असं वाट. देवा तुझे काय घ्यावे, आप आपणा ठकावे. आपल्याला फसवल्यासारखंच आहे. तुझं काय घ्यायचं, तुझ्याकडनं काय मिळणार नाही आणि काय, स्वतःला फसवल्यासारखंच आहे, तुझ्या नादाला लागणं म्हणजे स्वतःला फसवणं आहे. भक्त कशा पद्धतीच्या संशयी अवस्थेतनं जातात, या सगळ्याच तुकाराम हे फार मोठं डायरी असल्यासारखे आहे. भक्ताची डायरी म्हणजे तुकाराम आहे. खरा भक्ताची डायरी कुठली असेल तर ते तुकारामांचे अभंग आहे. फक्त ते तुम्हाला ते निराळ्या टप्प्यावरचे अभंग समजून घ्यायला लागतात. देवा तुझे काय घ्यावे, आप आपणा ठकावे. जेथे मुद्दल न ये हाता, व्याज मरावे लेखिता. नाही का, मुद्दल सुद्धा हातात येत नाही तर व्याजाची गोष्टच सोडा, असा हा तुमच्या बरोबरचा व्यापार आहे म्हणाले, काही पडत नाही हातामध्ये. तुका म्हणे ऐसा त्रिभुवनी तुझा ठसा. त्या परमेश्वराची कीर्ती त्रिभुवनात आहे असं सांगतात. तर इथं सांगताना म्हणतात तुझी दुष्कीर्ती सुद्धा त्रिभुवनात भरून राहिलेली आहे. काही काही वाट्याला काही येत नाही, काही पदरातच पडत नाही, अशी 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 ही तुकारामांच्या भक्तीची अवस्था आहे. त्याचा जोडूनच पुढचा अभंग आहे, बोलतो निकुरे. आणि हे सगळं मी बोलतोय ते का बोलतोय, आत्ताचा अभंगामध्ये जे बोलतो त्याला जोडून तो पुढचाच अभंग आहे. हे का बोलावं वाटतंय, बोलतो निकुरे, निकराचं बोलतोय मी, टोकाला येऊन बोलतोय, मला माहिती आहे परमेश्वरा विठ्ठला. बोलतो निकुरे नव्हे तर सलगीची उत्तरे. ही सलगीची उत्तरं नाही आहेत, सलगी आहे प्रेमानं बोलायचं हे नाहीच आहे, मी टोकाला येऊनच बोलतोय, मी संतापलेलोच आहे. माझे संतापले मन, परपीडा ऐकून. परपीडा सहन होत नाही मला, माझं स्वतःला पीडा झाली, मी सगळं समजून चाललो विठ्ठला. अगदी माझं बायको गेली, मुलं गेली, माझं धनधान्य गेले, आई वडील गेले, कधीही मी तक्रार केली नाही, त्या प्रत्येकातून चांगला अर्थ लावला. आणि असं म्हटलो मायेपासून मोकळा झालो, मायेपासून मोकळा झालो, मोहजळातून सोडवलं असं म्हणालो विठ्ठला म्हणालो. पण इतरांची पीडा बघवत नाही, आणि हा संतांचा विशेष आहे, परपीडा बघवतच नाही. आणि परपीडा करण्यालाच ते पाप म्हणतात. पुण्य पर उपकार, पाप परपीडा. असा परपीडा जी आहे ना ती करू नये आणि परपीडा बघवू पण नाही. संतांचा विशेष आहे, ते मन द्रवतं फार. माझे संतापले मन, परपीडा ऐकोन, अंगावरी आले तोवरी जाईल सोसली. माझ्या अंगावर जोपर्यंत येते परमेश्वरा, मला काही कुठल्याही आपत्तीमध्ये टाक. पण लोकांना, हे सामान्य माणसं आहेत त्यांची आपत्ती मला बघवत नाही. मला कुठल्याही आपत्तीत टाक, अंगावरी आले तोवरी जाईल सोसले. तुझं भक्तांची आण देवा, जरी तुका येथे ठेवा. मला ह्याच अवस्थेत, म्हणजे इतरांचं काहीतरी पीडा येते त्यांच्यावर, हे बघवत ठेवलंस तर सगळ्या भक्तांची तुला मी शपथ घालतो. पण कृपा करून तुझ्या भक्तांना याच्या संकटामध्ये घालू नको. मला त्यांच्याऐवजी मला दे त्यांचं प्रारब्ध, मला संकटात घाल, पण इतरांना तेवढं संकटात घालू नको. असे भयानक असा आर्द्र झालेला आहे अंतःकरण इतरांच्या पीडेनं, आणि काय करावं सुचत नाही. आणि म्हणून ते परत विठ्ठलाकडे जाऊन रागावलेले आहेत, ते विनंती करत नाही, ते चिडले, बोलतो निकुरे नव्हे तर सलगीची उत्तरे. तुकारामासारखा भक्त चिडलेला आहे परमेश्वरावर. पुढचा अभंग बघा, हा हा असा आपल्या वर्णाश्रम व्यवस्थेचा वरचाच हा अभंग आहे. हे ब्राह्मण श्रेष्ठ आणि बाकीचे कनिष्ठ, त्या ब्राह्मणांचा त्रास हा कायमचा ठरलेला त्या पंचकृषीमध्ये तुकारामांना. तर त्यावर सारखं चिंतन करत असताना तुकाराम खऱ्या पद्धतीनं ब्राह्मणाची व्याख्या करतात. आणि तो हा अभंग अतिशय प्रसिद्ध अभंग आहे. ब्राह्मण तो याती अंत्यज असता. याती अंत्यज असेल हो, वर्ण आणि जातीमध्ये फरक आहे ना असं त्यांचं म्हणणं. जात अंत्यज असेल, पण वर्ण कसा ठरवायचा, तर वर्ण हा आतल्या गुणांवर ठरला पाहिजे. त्यामुळं ब्राह्मण तो याती अंत्यज असता, मानावा तत्वता निश्चयेसी. अंत्यज आहे, अत्यंत खालच्या जातीतला आहे, ज्याला ब्राह्मण स्पर्श करत नाही अशा जातीतला आहे. पण तो जर हरीचा दास असेल
तर त्याला ब्राह्मण मानला पाहिजे, अंत्यजाला सुद्धा ब्राह्मण मानला पाहिजे, असं तुकाराम म्हणतं. हे काय पद्धतीची क्रांती तुकाराम करतायत बघा. ब्राह्मणांना राग येणार नाही तर काय होणार. ब्राह्मण तो याती अंत्यजा असता, मानावा तत्वता निश्चयेसी. तत्वता त्याला ब्राह्मणच म्हणलं पाहिजे, कारण ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण. अंत्यजानं ब्रह्म जर जाणलं भक्तीच्या बळावर तर त्याला ब्राह्मण म्हणलं पाहिजे. आणि ज्या ब्राह्मणाला हरिनाम आवडत नाही त्याला अंत्यजच समजलं पाहिजे. असा पद्धतीचा हा विचार तुकारामांचा आहे. रामकृष्ण नामे उच्चारी सरळे, आठवी सावळे रूपमनी. साधी त्यांनी साधी व्याख्या सांगितलेली आहे. अहो त्या अंत्यजाला संस्कृत येणारच नाही, पण रामकृष्ण हरी तरी म्हणतोय ना नीट, त्याचा जप करतोय, आणि सावळ रूप त्याच्या मनामध्ये सारखं ठसून आहे ना, मग तो ब्राह्मण झालाच समजा. रामकृष्ण नामे उच्चारी सरळे, आठवी सावळे रूपमने. तुकारामांनी दुसऱ्या एका अभंगात असं म्हणलंय, ह्या ब्राह्मणांच्या सोहळ्या ओळ्यावरनं मला कळतं म्हणले, जिथं परमेश्वर नाही, जिथं परमेश्वराचं पूजन नाही, स्मरण नाही, जिथं सगळा स्वार्थच आहे, ते सगळं ओवळं म्हणतो म्हणले मी. आणि सोहळं काय, तर विठ्ठलाचा जिथे संचार आहे ते सगळं सोहळं आहे. विठ्ठलापासून अंतरणारं जिथं आहे त्याला मी ओवळं समजतो आणि स्पर्शू देत नाही. आणि तेच म्हणजे ब्राह्मणांच्या सोहळ्याच्या कल्पना, श्रेष्ठ कनिष्ठत्वाच्या कल्पना, ब्राह्मण अंत्याची कल्पना घेतल्या आणि त्या अत्यंत वरच्या लेवलला तुकारामांनी नेऊन ठेवल्या. ब्राह्मण तो याती अंत्यजा असता, मानावा तत्वता निश्चयेसी. रामकृष्ण नामे उच्चारी सरळे, आठवी सावळे रूपमनी. शांती, क्षमा, दया, अलंकार अंगी. काय म्हणा, ब्राह्मणाचं वर्णन कसं केलंय तुकारामांनी, की ज्याचं सावळी मूर्ती ठसलेली असली पाहिजे आणि अलंकार कुठले घातलेले असले पाहिजे, तर शांती, क्षमा, दया हे अलंकार ज्याच्या अंगावर आहेत, बस तो झालाच म्हणले ब्राह्मण. अभंग प्रसंगी धैर्यवंत. प्रसंग जर आला तर तो अभंग असला पाहिजे, तो कुठल्याही संकटानं गडबडून जाणारा नसला पाहिजे, कारण त्याला हरीची कृपा दिसली पाहिजे सगळ्या गोष्टीमध्ये. अभंग प्रसंगी धैर्यवंत. धैर्यवंत असला पाहिजे, धीर सुटलाच नाही पाहिजे, की ज्याची भक्ती श्रेष्ठ आहे त्याचा धीर कुठल्याही प्रसंगात सुटणारच नाही, ब्राह्मण असा पाहिजे. तुका म्हणे गेल्या षड उर्मी अंगे. सगळ्या षड विकार जे आहेत, त्यांच्या येणाऱ्या ज्या उर्म्या आहेत, त्या सगळ्या उर्मींचा ऱ्हास झालेला असला पाहिजे, तर त्याला ब्राह्मण म्हणेन. हे जर अंत्यजात झालं असेल तर त्याला सुद्धा मी ब्राह्मण म्हणेन. तुका म्हणे गेल्या षड उर्मी अंगे, सांडोनिया मग ब्रह्मचितो. ब्रह्म होणे म्हणजे काय हे तुकाराम सांगतात. षड उर्मी गेल्या आणि त्या हरिनामाच्या बळावर जातात, सावळी मूर्ती मनामध्ये ठसवल्यामुळे जातात. हे ज्या अंत्यजानं केलंय आणि त्यामुळे जो ब्रह्म झालेला आहे तो ब्राह्मणच ना. जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण. अशी अतिशय सुरेख व्याख्या तुकारामांनी तांत्रिकदृष्ट्या अगदी दिलेली आहे. आणि मग ती ही टीका ब्राह्मणांवर आहे. तुम्हाला ब्रह्म जाणता असं म्हणता तुम्ही, पण ते नावापुरतंच आहे. बाकी तुमचं श्रेष्ठत्व ह्याच्यातच तुमचं सगळं आयुष्य चाललेलं आहे. हा ब्राह्मणांना शिकवलेला धडा. पुढचा सुद्धा अभंग हा संतांच्या प्रेमापोटी आलेला अभंग आहे. आणि इतका प्रेमापोटी आलेला अभंग आहे की संतांचं गाव म्हणजे काय असं सांगतात ते. संतांचं गाव म्हणजे प्रेमाचा सुकाळ आहे नुसता, असं म्हणतात. तो विठ्ठल प्रेमाचा सुकाळ आहे, तो भक्तांच्या परस्परावरच्या प्रेमाचा सुकाळ आहे. असा हा संतांचा गाव आहे. त्याचं वर्णन कसं करतात. संतांची गावी प्रेमाचा सुकाळ. हा अतिशय गाजलेला असा अभंग आहे तुकारामांचा. संतांची गावी प्रेमाचा सुकाळ, नाही तळमळ दुःख लेश. दुःखाचा तळमळीचा लेश सुद्धा नाही, असं हे संतांचं गाव आहे. म्हणून संतांच्या संगतीचा सारखा आग्रह धरलेला आहे. संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ, नाही तळमळ दुःख लेश. तेथे मी राहीन होनी याचक. तिथे मी संतांच्यातला संत होऊन राहीन असं म्हणत नाहीत. तिथे मी याचक होईन, तिथे मी भिकारी होईन, तिथे मी भीक मागेन. तेथे मी राहीन होनी याचक, घालतील भीक तेची मज. संत मला भीक घालतील, हरिप्रेमाची घालतील, प्रेमाची घालतील, परस्पर प्रेमाची घालतील, जगावरच्या प्रेमाची घालतील. ती प्रेमाची भीक मागायला आणि घ्यायला याचक म्हणून ह्या संतांच्या गावात मी राहीन. संतांचे गावी वरो भांडवल, अवघा विठ्ठल धन वित्त. संतांच्या गावातलं भांडवल कोणतं म्हणालात, तर अवघा विठ्ठलच आहे यांचं धन आणि वित्त. त्यामुळे इथे सगळं भांडवल वरकड असं भांडवल आहे, श्रेष्ठ दर्जाचं भांडवल आहे संतांच्याकडे. त्यामुळे इथं इथं जावं. संतांचे भोजन अमृताचे पान. काय संतांच्याकडे मला खायला मिळतं, तर अमृताचं पान असतं. आता हे अमृताचं पान कसलं आहे, हे नामाचं अमृत आहे. संतांचे भोजन अमृताचे पान, करीती कीर्तन सर्व काळ.
ह्या संतांचं सतत कीर्तन चाललेलं असतं, नामसंकीर्तन चाललेलं असतं, आणि त्याचं अमृत मला ते वाढतात स्वतः. त्यामुळे मी संतांचा याचक होतो, संतांचा भिकारी होतो. संतांचा उदीम हा व्यापार काय करतात? संतांचा उदीम उपदेशाची पीठ. हे इथं उपदेश फार जाता जाता उपदेश करायला भेटतो. सहज बोलणे हितोपदेश असं संतांचं वर्णन तुकारामाने इतरत्र केलेलं आहे. थोडं जरी बोलले ते तरी उपदेशाचंच पेठ असते, उपदेश खुला होतो. संतांचा उदीम उपदेशाची पेठ, प्रेम सुख साठी घेती देती. ते प्रेम घेतात आणि प्रेमच देतात, असा हा सगळा व्यापार आहे संतांच्याकडचा. हे संतांच्या गावी प्रेमाचा सोकाळ. तुका म्हणे येथे आणिक नाही परी. आणि हा सोडून दुसरा व्यवहारच चालत नाही या गावामध्ये. ह्या गावामध्ये हरिप्रेम, माणसाचं प्रेम, परस्परांवरचं प्रेम, हे सोडून दुसरा व्यवहारच नाही, फक्त प्रेमाचाच व्यवहार. तुका म्हणे येथे आणिक नाही परी, दुसरं काही ते होतच नाही. म्हणून भिकारी झालो त्यांचा. म्हणून मी इथे येऊन भिकारी झालेलो आहे संतांच्या गावामध्ये, आणि भीक मागत फिरतो. मला लाजच नाही. या दारात त्या दारात मला अमृत मिळतं, मला उपदेश मिळतो. असं संतांच्या गावी प्रेमाचा सुकाळ, असा हा तुकारामांचा गाजलेला अभंग आहे. आणखीन एक अभंग घेऊया आणि थांबूया. हा सुद्धा भक्तीच्या सुरुवातीच्या काळातला अभंग आहे. भक्तीच्या सुरुवातीच्या काळामध्ये भक्तीमध्ये ईश्वराचं रूप आहे आणि ते सगुण रूप आहे. निर्गुण भक्ती असं कधी सहसा म्हणत नाहीत. आपण म्हणू शकतो पण निर्गुण भक्ती असं म्हणत नाही. भक्ती ही सगुणाचीच असते. तर त्या सगुण भक्तीला परमेश्वराचं सगुण कोवळं रूप जे आहे त्याची फार आकांक्षा लागलेली असते. हे बघायला मिळालं पाहिजे, हे दिसलं पाहिजे, हे आजूबाजूला असलं पाहिजे. आणि हे नामदेवांकडनं आलेला वसा आहे, नामयाचा अवतार आहे असं सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वरांनी रामेश्वर भट्टानं सांगितलं, हे साक्षात नामदेवांचा अवतार आहे तुकाराम, असं भट्टांना, रामेश्वर भट्टांना ज्ञानेश्वरांनी स्वप्नात येऊन सांगितलं. तर त्यामुळे सगुण रूपाचं फार कौतुक आहे. आणि भक्तीची सुरुवातीची अवस्था आहे. नंतर त्या रूपाच्या पलीकडे, निर्गुणापलीकडे गेलेलंच आहे. हिंदू धर्माचा मोठेपणा ह्यामध्ये आहे की सगुणाने सुरुवात होते आणि निर्गुणामध्ये शेवट होतो. आणि म्हणून त्याला आम्ही सोपानाची कल्पना म्हणतो की सगुण सगुण असे रक्षावे, असं रामदासांनी सांगितलंय. ते केवळ हिंदू मुसलमान संघर्षामध्ये सगुणाचं रक्षण करा असं सांगितलेलं नाही आहे. सगुण असे रक्षावे म्हणजे सगुण सोडू नका तुम्ही. सगुणाच्या सहाय्यानंच निर्गुणाकडे जायला लागणार आहे, तुम्हाला जायला लागणार आहे, हे कायम सांगितलेलं आहे. म्हणून सगुणाचे रक्षावे असं रामदास म्हणतात. ते सगळं जे असलं, ते सगळं जे संचित आहे, सगुण संचित नामदेवांनी, ज्ञानदेवांनी घालून दिलेलं, त्यामुळं पांडुरंगाच्या प्रत्यक्ष सगुण मूर्तीच्या भेटीची आस लागलेली आहे. आणि ते जर होत नसेल तर मग अस्वस्थता वाढते. अशा अवस्थेतला हा अभंग आहे. भाव बळे कैसा झालासी लहान. आता हे खास हाही गाजलेला अभंग आहे तुकारामांचा. तुकाराम म्हणतात, आम्हाला सांगितलंय परंपरेनं की तूच सगळं व्यापून उरलेलं आहेस. अरे असे अनेक ब्रह्मांड तुझ्या हातून तुझ्यातून प्रसवतात आणि परत दशामुळे उरतोस तू, असं तुझं वर्णन आहे गीतेमध्ये. पण तू हा सगळा तो आमच्या भक्तांसाठी मात्र भाववळ्यानं लहान होतोस. अगदी नंदाचा मुकुंद असा होऊन आमच्या समोर येतोस वृंदावनामध्ये, अशी तुझी किमया आहे. भावबळे कैसा झालासी लहान, मागे संती ध्यान वर्णियले. संतांच्याकडनं ऐकलंय मी, तू कसा लहान होतोस, नामदेवाला तू कसा खायला घालतोस, त्याच्याकडनं खायला घेतो, त्याच्याशी बोलतोस कसा, हे सगळं आम्ही ऐकलंय. माझ्या वाट्याला का ते येत नाही, असं तुकाराम विचारतात. ते मज उचित करून या देवा, दाखवी केशवा माय बापा. आणि इथं केशवा म्हटलेलं आहे मुद्दाम त्याला. आता एक केशवा म्हणायची पद्धत आहे, ही नामदेवांच्याकडनं आलेली आहे. ही विठ्ठलाला विठ्ठला न म्हणता केशवा म्हणायची पद्धत ही नामदेवांची आहे. कारण केशवराजाचं देऊळ आहे नरसिंहवामणीमध्ये. ते 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 विष्णूचं देऊळ आहे. ते विठ्ठलाला कायम केशवराजच म्हणत आलेले आहेत, त्यामुळे नामदेव. ती इथे इथे री ओढलेली आहे नामदेवांची. ते मज उचित करून या देवा, दाखवी केशवा माय बापा. माय बापा, ते केशवा, ते मला तेवढं तुझं सगुण रूप, भावबळानं जे लहान होतं असं म्हणतात ना, ते मला दाखव. मग काय करेन मी? पाहून ह्या डोळा बोलेन मी गोष्टी. हे नामदेवांचंच आहे होय. तुला डोळ्यावर बघेन आणि सगळ्या गोष्टी सांगेन भक्तीतल्या. पाहोन ह्या डोळा बोलेन मी गोष्टी, आलिंगुनी मिठी देईन पायी. आणि तुझ्या सगुण रूप एकदा समोर झालं ना की तुझ्या पायांना मी असे छान मिठी घालून बसेन. चरणी दृष्टी उभा राहेन समोर. चरणावर दृष्टी ठेवीन आणि उभा राहीन, समोर उभा राहीन. तुझ्या नजरेला नजर देत उभा राहणार नाही, तुझ्या चरणांकडे बघत तुझ्या समोर उभा राहीन. चरणी दृष्टी उभा राहेन समोर, जोडोनिया कर पुढे दोन्ही.
असं त्यांनी म्हटलं. असं करून तुझ्या चरणांकडे बघत असा उभा राहीन, पण माझ्यासमोर प्रगट हो. तुका म्हणे उत्कंठित वासना. माझी आता वासना अशी उत्कंठित झाली आहे. वासना शब्द कशाला वापरलाय बघा, पांडुरंगाचं सगुण रूप दिसावं म्हणूनची ही इच्छा आहे. तुका म्हणे उत्कंठित वासना, मुखी नारायणा आर्त माझे, नाही, पुरवी नारायणा आर्त माझे. म्हणजे माझं हे जे आर्त हा हा हट्ट आहे, तो नारायणा पुरव आणि माझ्या डोळ्यासमोर ये, म्हणजे मी तुझ्या पायांना मिठी घालून बसेन. अशी ही भक्तीतली स्वतःची सुरुवातीची अशी अवस्था आहे की सगुण रूपाची प्रचंड ओढ लागलेली आहे. ह्याचा फायदा असा होतो, सगळ्या संतांनी सांगितलं की त्या सगुण रूपाचं ध्यान तुम्ही सतत करायला लागलात की तुमचा षडविकारांच्या उर्म्या तुमच्यातनं नाहीशा होतात, चित्त शुद्ध होतं आणि सगळीकडे पांडुरंगाचं नाम खेळायला लागतं. मग पांडुरंग सगळीकडेच दिसायला लागतो. तो पांडुरंगाचं पांडुरंग म्हणून रूपच केवळ सगुण होऊन येत नाही, ज्याच्या त्याच्यामध्ये पांडुरंग खेळताना दिसायला लागतो, असं संतांनी सांगितलेलं आहे. इथे आपण थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. जय जय राम कृष्ण हरी. कृष्ण छान झालं.